तर काय सांगणार आहात आजच्या प्रचार रॅलीमध्ये आपण मोठ्या ताकदीने जनसमुदाय आहेत, काय सांगा? जनसमुदाय हे आज नाही, गेल्या 25-30 वर्षापासून हे सोबतच आहेत. कुठंच कमी झालेलं नाही. जनसमुदाय अजून वाढत गेलं, लोकांचं घटत गेले, आमचे वाढत गेले. अजून तेवढीच लोक आमच्या बरोबर आहेत. पूर्वी होते त्याच पद्धतीनेच काम चालू आहे. आणि प्रचार रॅलीला आमची लोक स्वतः उत्साहाने येतात. आम्हाला कुठून जाऊन बस भरून टेम्पो भरून माणसं आणायची आवश्यकता नाही. अनेक वर्षापासून आपण सत्तेत आहात, आता कोणती महत्वाची कामे घेऊन आपण जनतेसमोर चालला? गेल्या 25 वर्षापासून आम्ही सत्तेत आहेच राहिले. आता 1-2 कामं बाकी आहेत. SRA योजना लागू झालाय, त्याच्यातून एक आमचे उद्या जर टावर झाले, प्रत्येक माणसाला 500-550 एरिया भेटलं तर आमचं लोक सगळे झोपडपट्टीत लोक एवढा आनंद होतील, एवढं खुशी होईल. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब करतील अशी आशा बाळगतो आम्ही. लहानपासून तर मोठं, आता माझंही वय आता 58 आहे, की ऐकतच आलो फक्त आतापर्यंत टावर होते म्हणून. टावर तर अजून उभं नाही राहिलं, टावर बघितलं पण नाही. फक्त आम्हाला बघा हे टावर होणार आहे 50 मारायचे, बाकी दुसरा काय नाही झालं. आणि आता ह्या 5 वर्षात आदरणीय उपमुख्यमंत्रीच्या माध्यमातून हा योजना राबवणार आम्ही 100%, हे आम्हाला विश्वास आहे. कोणती म्हणजे त्या योजनेमध्ये काय असणार आहेत वेगळी अशी? त्या ठिकाणी त्या योजनेमध्ये तर लोकांना, गरिबांना घरं भेटलं पाहिजे. आमचा एक उद्देश आहे. प्रत्येकाचं एक स्वप्न, झोपडपट्टीच्या लोकांना त्या ठिकाणी बाबा एखादा फ्लॅट व्हायला पाहिजे, बिल्डिंग मध्ये राहायचे एक स्वप्न असते. ते आमचं स्वप्न पूर्ण फक्त आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात. राहिले बाकी सगळे कामं झालेले आहेत. एक हॉस्पिटलचं एक काम आहे, ब्रिजचं काम चालू झालेलं आहे, माता बाल रुग्णालय, आणि त्या ठिकाणी एक मोठं लग्नासाठी एक हॉल, आणि एक समाज मंदिर, आणि आपले हे दफनभूमी, मशानभूमी, हे एक अशा 2-4 कामं आहेत. त्या ठिकाणी उर्दू शाळा एक जरूरत आहे, लोकांना लांब जायला लागत आहे. त्या ठिकाणी या जागेत हे सगळे जेवढी आम्ही जे बोललो आदरणीय उपमुख्यमंत्रीच्या माध्यमातून हे संपूर्ण काम आम्ही पूर्ण करू. काय आव्हान कराल? आव्हान काय करायचं? आम्ही आव्हान करत नाही, आम्ही निवडून येतो 100%. झेंडा फडकला. बघा आपण